विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आदिनाथापासून परंपरा आली आहे जाण विश्वसंत विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा 2024 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी वारीच्या वाटेवर वाटचाल करत असताना आजचा आपला हा 14वा दिवस आणि आज आपण नगर या ठिकाणी मुक्कामी आहोत। तर खरं तर आज म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आणि आपल्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी एक संपूर्ण आपल्या सोहळ्यातील ज्या काही दिंड्या असतात त्या दिंडीमधील दिंडी क्रमांक 27 या दिंडीचे मालक हरिभक्त परायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांचं देह अवसान झालं। नवे तर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी त्यांना या ठिकाणी नगरमध्ये विश्वगुरूंच्या चरणी ते लीन झाले। आपल्यासमोर नाशिक जिल्ह्यातील एक कीर्तनकार शांताराम महाराज बोडके आहेत। बाबांना विचारेल, बाबांनी हा पूर्ण जो काही निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेसाठी जो काही काळ घालवला तर कशा पद्धतीने बाबांनी काळ घालवला आणि खरं तर त्यांचं जीवनाचं सार्थक आज हे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते। कारण आजच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी त्यांना साक्षात निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ जागा मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही। काय सांगाल बाबा, कशा पद्धतीने बाबांचा हा जीवन परिचय होता? वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांनी आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य केलं। वैकुंठवासी यादव बाबा यांच्या सान्निध्यामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या सेवेमध्ये महाराजांचा खूप मोठा कालावधी गेला। महाराजांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाराजांचा फार मोठा शिष्य समुदाय परिवार आहेत। त्याचप्रमाणे महाराजांच्या जीवनामध्ये बोलायचं झालं तर अतिशय गरिबीचा कालावधी असताना पंढरपूर या क्षेत्रामध्ये चातुर्मास केले। चातुर्मासाच्या नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गावगाव सप्ताह झाली। त्या सप्ताहामध्ये महाराजांची विशेष करून काल्याची कीर्तनं होत असत। त्याचप्रमाणे फार मोठा त्यांचा शिष्य परिवार पण आहे। त्याचप्रमाणे आनंद संप्रदायाची फार मोठी धुरा त्यांच्यावरती होती। अनेक शिष्य समुदाय त्यांनी त्या संप्रदायामध्ये तयार केले। त्या सर्व शिष्यांना वारीचं महत्त्व सांगितलं आणि अनेक वर्षापासून महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ दादा यांच्या पायी सोहळ्यामध्ये पायी चालत होते। अनेक वर्ष अनेकांच्या दिंडीमध्ये राहिलेले महाराज काही कालावधीनंतर त्यांनी स्वतःची पायीवारी दिंडी क्रमांक रथाच्या मागे 27 क्रमांक तो संस्थेकडून मिळवला। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे माजी विश्वस्त तथा माजी पालखी सोहळा प्रमुख या ठिकाणी पुंडलिक नाना थेटे आहेत। काय सांगाल बाबा, रामनाथ बाबांनी कशा पद्धतीने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कार्य केलं आणि त्यांचा गुणगौरव आपण कसा करू शकता? हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामनाथ महाराज शिलापूरकर यांचा जीवनातला संपूर्ण जीवनचं पट बघितला। संपूर्ण आयुष्य त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी अत्यंत मनोभावे निस्वार्थीपणाने सेवा केली। खऱ्या अर्थानं त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी शेतीमध्ये त्या ठिकाणी रममाण होऊन त्यांनी जनसामान्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं। प्रबोधन अत्यंत शांत संयमी आणि प्रभावी वाणीने त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। नाशिक जिल्ह्याचा आधारवड त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आधारस्तंभ मार्गदर्शक त्याचप्रमाणे श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्ट पंचवटी आमच्या या श्रीराम वारीचे ते अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे विनेकरी त्यांनी विना घेतल्याशिवाय आमच्या श्रीराम वारकरी मंडळाचं काळाराम मंदिरमधून कधीच प्रस्थान झालं नाही। शेवटपर्यंत पायी चालायचे। पायी चालत असताना अनेक अभंग वगैरे म्हणत आणि वारकऱ्यांना बरोबर घेऊन वारकरी संप्रदायाची धुरा चांगल्या प्रकारे त्यांनी ह्या नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आज त्यांच्या या पायीवारीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीच्या सोहळ्याच्या आदल्या पहाटे
5 वाजता निधन झालं. खऱ्या अर्थानं त्यांचं जे जीवन आहे ते जीवन वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची एकनिष्ठ सेवा केल्यामुळेच निवृत्तीनाथांनी त्यांना आपल्या पदरात आपल्या जवळ घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं भावी जीवन आहे हे खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ही अशा रूपानेच निवृत्तीनाथाच्या चरणी वाहिलेली आहे. आणि असं हे जीवन एक वारकरी संप्रदायाचं आधारस्तंभ, आधारवड, मार्गदर्शक हरपला. त्यामुळे वारकऱ्यांना अत्यंत दुःख झालं आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि त्यांचं निश्चितच त्यांच्या कुटुंबियावर जी दुःखाची कुऱ्हाड कोसळली ते दुःख सर करण्याचं निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग शक्ती देव अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.